प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार, सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका। विरोधी पक्षनेता निवडला तर पाप बाहेर येतील अशी सरकारला भीती, पाशवी बहुमतामुळे सरकारची मुजोरी, भास्कर जाधवांची टीका। इंडिगोच्या विस्कळीत सेवेचा हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरकडे निघालेल्या लोकप्रतिनिधींनाही फटका, उड्डाणे रद्द झाल्यानं काही आमदार गाडीने तर काही आमदार रेल्वेने नागपुरात। गोव्यात नाईट क्लबला भीषण आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू, सिलेंडर स्फोटानं आग लागल्याचा गोवा पोलिसांचा दावा, सीएम प्रमोद सावंत यांनी दिले चौकशीचे आदेश। केरळच्या कोल्लममध्ये बोटींना भीषण आग, अष्टमुडी तलावातील 10हून अधिक बोटी या जळून खाक, मच्छीमारांचं मोठं नुकसान। केकमध्ये गुंगीचं औषध देऊन कारमध्ये महिलेवर अत्याचार, ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारातील धक्कादायक घटना, 2 आरोपींपैकी एकाला बेड्या तर एक फरार। स्मृती मंधना आणि पलाशचं लग्न मोडलं, सोशल मीडियावर पोस्ट करत स्वतःच स्मृतीनं दिली माहिती। आणि धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांसाठी ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांची टीम पुण्यात, वन विभागाच्या 40हून अधिक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे नागपूरमधून। विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानावर थेट बहिष्कार टाकलाय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। सरकारला चर्चा नको आहे, त्यांना फक्त लोकांना फसवायचंय। भ्रष्टाचार करण्यासाठी सरकारमध्ये चढाओढ आहे। राज्यात सध्या विरोधी पक्षनेता नाही, सरकारकडे पाशवी बहुमत आहे, त्याच जोरावर वाटेल ते करायचंय असं चालू आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली। सरकारने अर्ध राज्य विकलांग केलं आहे, तर दुसरीकडे सरकारचे सर्व मंत्री त्यांच्या खात्याचे कंत्राटदार झाले असल्याचा आरोप देखील विजय वडेट्टीवारांनी केलाय। त्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे। आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे। परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये। सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहे, सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे। आज 2 उपमुख्यमंत्री आहेत, घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही। जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही। परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली, पण विरोधी पक्ष नेतेपद नेमायचं नाही। आम्ही हातात चहा घ्यायचा, त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे यांना मिळालेले आहोत, आम्ही कसे यांच्या बरोबर आहोत, अशा पद्धतीनं आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम म्हणजे चहापान असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे। परंतु आम्हाला तो समज नाही, तर आम्हाला सरकारबरोबर जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत। आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचा निधी नाही, 1 रुपयाचा निधी नाही आणि यांच्या मात्र आमदारांना प्रत्येक ठिकाणी हजारो कोटी रुपयाचा निधी। लाडक्या बहिणीमुळे ही तिजोरी अशी खडखडाट झालेली नाही, लाडक्या बहिणीमुळे हे राज्य कर्जबाजारी झालेलं नाही, तर प्रत्येक आमदाराच्या, सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपये द्यायचे, त्याला ऍडव्हान्स द्यायचा आणि त्या ऍडव्हान्स पैकी 10%, 15% पहिल्यांदा काढून घ्यायचे
आणि ते राजकारणाकरता वापरायचे, ही नवीन प्रॅक्टिस या सरकारमध्ये सुरू आहे. आणि यांनी अर्ध राज्य विकलांग केलेलं आहे. अर्ध राज्य 2022 साली उद्धव साहेबांची शिवसेना फोडून यांचं सरकार आलं, त्या दिवसापासून जे लोक म्हणून आम्ही विरोधी पक्षामध्ये राहिलो, मग कोण काँग्रेसचे राहिले असतील, राष्ट्रवादीचे राहिले असतील, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे राहिलो. आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचा निधी नाही. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि यामध्ये झालेले अशा अनेक प्रकारची गुन्हे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही भेटत नाही. तो अजूनही फरार आहे. कोर्टामध्ये हे प्रकरण धीम्या गतीनं सुरू आहे. परभणी येथील आमचा सोमनाथ सूर्यवंशी याची आत्महत्या पोलिसांनी केली असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यावर सांगितलं पोलीस जबाबदार आहे. भ्रष्टाचाराची तर मालिकच आहे. 1,67,000 कोटीची कामं ही अबाऊट सगळ्या कंत्राटदारांनी दिली. महाराष्ट्रामध्ये 9 कंत्राटदार 1,67,000 कोटीची कामं करत आहेत. त्यामध्ये हे 9 कंत्राटदार सरकारचे लाडके कंत्राटदार आहेत. आता नवीन ही उपाधी सुरू झाली आहे. लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आता ते खड्ड्यात गेले आणि लाडका कंत्राटदार आता पुढे आले. आता विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे तर तेवढे तरी आमदार आणण्याचा प्रयत्न करा ना. तुम्ही केवळ बोलून विरोधी पक्षनेता मिळत नसतं, तर त्याच्यासाठी आवश्यक संख्याबळी असायला लागतं. त्याच्यासाठी प्रयत्न करायचा सोडून केवळ टोमणे मारणं आणि तोंडाची हवा घालवणं हेच त्यांच्यासहित विरोधी पक्षाचं काम सुरू आहे. नाही, त्याच्यासाठी रस्त्यावर कशाला घ्यायला पाहिजे ना. हॉलमध्ये घेऊ शकता, पार्टी ऑफिस आहेत तुमच्या पक्षाची. त्याच्यामुळे मला वाटतं नौटंकीचं राजकारण विरोधी पक्षांनी करू नये. जनतेच्या प्रश्नावर सभागृहामध्ये सरकारला काही सूचना कराव्या, मार्गदर्शन करावं. या ठिकाणी देवाभाऊ आणि त्यांचं सरकार तुमच्या चांगल्या सूचनांचं स्वागत करायला तयार आहे. परंतु तुम्हाला नौटंकीतच मजा येत असेल, 4 बातम्या होत असतील, तर तुम्ही त्याच्यातच खुश राहा. शासनाचं कर्तव्य असतं की विरोधी पक्षांनी हजर राहायला पाहिजे, म्हणून निमंत्रण देतो. काही आपले चर्चा विषय असतील ते चर्चा होतात आणि मार्ग निघू शकतो. परंतु हे सालाबादाप्रमाणे विरोधक गैरहजर राहायचा प्रथा आता फार सुरू झालेला आहे. आम्ही पाहत होतो की पूर्वी असं नव्हतं, परंतु विरोधी आणि सत्ताधारी बसून त्या काही चर्चा होतात आणि मार्ग निघतात, परंतु आता ते बंद झालं.